नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते पंढरपूरसाठी लोडिंग चालू आहे. आणि बघू शकतोय हा आपला जो आहे तो मल्लेशन ग्रीन डॉर्फ नारळ आहे. आता ह्याची लागवड म्हणलं तर आपण जिगजॅग पद्धतीनं 15 बाय 15वर लागवड करायची आहे. एकरी 200 रोपं लागतात आणि ही 1.5 वर्षाची रोपं आहेत. लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या 3-3.5 वर्षातच उत्पादन चालू होतं आहे. वर्षाकाठी आपल्याला 300-350 ॲव्हरेज फळं मिळतात आणि एका फळापासून आपल्याला 350 ते 550 मिली पाणी मिळत असते. आणि एका नारळाचा जो भाव सध्या आता मार्केटमध्ये चालू आहे तो 30 ते 35 रुपये रेट चालू आहे. जनरली जर आपण हिशोब काढला तर आपल्याला 8 ते 9 हजार रुपये एका झाडाचे होत असतात. आणि एकरामध्ये आपण 200 म्हटलं तरी झाडं मित्रांनो लावू शकतोय. जर आपण बांधावर लागवड करणार असू तर बांधावर आपल्याला 15-15 फुटावर लावायचे, किंवा इतर कुठली पिकं घेणार असेल किंवा दुसरं मिश्र पिकाचं काही नियोजन असेल तर आपण अंतर हे कमी जास्त करू शकतो मित्रांनो. आता नारळ म्हटलं तर रेग्युलर पद्धतीनं लागवड करायची आहे. आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा जाती असतात. ग्रीन डॉर्फ, मलेशियन ग्रीन डॉर्फ, ऑरेंज येलो डॉर्फ, DTTD, बानवली, प्रताप, हजारी अशा विविध जाती आहेत. पण आता जे मार्केटमध्ये जास्त जे चालू आहे ते शाळ्याचा नारळ म्हणजेच मलेशियन ग्रीन डॉर्फ आपण म्हणू शकतोय. आणि त्यानंतर जी जात आहे ती लोटन नारळसुद्धा आहे, तो सुद्धा चांगला आहे. जमिनीपासून त्याला फळं लागतात. आता लागवड अंतर जे आहे ते एकसारखंच आहे, फक्त आपल्याला जे उत्पादन बेस किंवा जो आहे तो थोडा वेगळा आहे. आणि ह्याच्यामध्ये नारळामध्ये आपल्याला भुंग्याचा एक त्रास असतो, त्यासाठी आपल्याला सापळे लावायचे आहेत. एवढी फक्त एक दक्षता घ्यायची आहे. आणि बाकीचं जे नियोजन आहे ते सर्व खत पाण्याचं आपण शेतकऱ्यांना रोपांबरोबर देत असतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.